हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज कालपासून पाऊस सुरू झाला आहे. बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत आहेत की तिकडे गावाकडे पाऊस नाही आहे का. तर गावाकडे पाऊस नव्हता, म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही 3 दिवस गेलतो तेव्हापासून नव्हता. ते पूजा होईपर्यंत नव्हता आणि खूप छान लग्न झालं. उचलू ना. या चावतं का तेव्हा ते शेळीचं बेबी आहे, ते शेळीचा आहे बेबी. आपलाय पण आता घेऊन जायचं का आपल्याला? भरूचला घेऊन जायचं? आपलंच आहे. थांब थांब. पण ज्या दिवशी आम्ही जाणार होतो, म्हणजे 16वीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळचं निघणार होतो, पण 16वीच्या रात्रीच, पूजेच्या रात्रीच पावसाला सुरुवात झाली आणि तिथून पुढे रपारप पाऊस पडत होता. अजिबात थांबायचं नाव घेत नव्हता. आता थोडासा थांबला होता. काय होतं, 10-11 वाजेपर्यंत येतो, परत 1-2 वाजेपर्यंत थांबतो, परत संध्याकाळपासून परत रिपीट चालू होतं. तर आता इथे ह्यांचं चाललं होतं उकरडा ओढायचा, म्हणजे जे पसरलेले सगळे चिपाड म्हणा, पालापाचोळा, तर तिथं ओढायचं काम चालू होतं. आणि माझं ह्यांच्या मागं चाललं होतं, चला की रानात जाऊया थोडंसं हवेला, कारण घरी खूप जास्त गरम होत होतं आणि झाड पण नाही आहे समोर, मग झाडाखाली पण नाही बसता येत मला, इतकं गरम होतं ना पत्र्यात. आणि आम्ही निघालो होतो. रुद्र इथे काम करत होता. जी चूल बनवली ना, तर त्या सगळ्या इटा उचलून तिकडे वरती ठेवायच्या होत्या, त्याचं काम चालू होतं इथे. रे कुठे चाललाय तू? घरी थांब म्हटलं, ऊन कसलं लागतंय. 12 वाजले, ते 12:30. घरी थांब म्हटलं लग्न तुला. काम करत होता, मी म्हटलं चल मग रानात चालली, तर लगेच आलाय महाग पळून. पप्पाला लय ऊन लागतंय काय? ऊन जास्त नाही, गरमच जास्त होतंय. आज लय मोठा पाऊस येणार आहे बाबा. कुठलं? काँग्रेसाचं पेरलं का बरं नाही मग काँग्रेस? हे वालं हे पण का नाही फिरलं? आसरी काम का ठेवलं एवढा पाऊस असताना? रुद्राचं जायते रान, रुद्राचं काढ काँग्रेस आता. गार लागते, हवा येते. तर ह्यासाठीच आम्ही घरून आलो होतो, कारण घरी इतकं बेकार गरम होतंय ना पत्र्यात, नुसतानी बोर पण होतंय, करमत पण नाही. हा हे तुलाच पुढे जायचं आहे ना? मी आली इकडं, पण आता हे उगवलंय त्याच्यामुळं काय रस्ताच गावत नाही. याच्या आधी आली होती या रानामध्ये. हा बोल ना. हो ना. हा, आणि इकडे रानात ना सगळे पेरले, त्याच्यामुळे मस्त हवा सुटली. घरी गावातलं उकडतंय. बाजरीचं फ्रूट बघितलं की. तर रुद्राला ना आधीचे काही कळत नव्हतं, पण आता त्याला बऱ्यापैकी नाही तर खूप जास्त कळत. आता विसरणार नाही तो. आता हा पुढच्या वेळेस येईल ना. हा हा इकडे. हे बघा, हे जे बॉल आहे ना, हे बाजरीचे फ्लूट आहे, आणि ह्याचे मका ना, ह्याचे बाजरीचे फ्लूट आहे, फक्त याला चोडावं लागतं. हे मकाचं फ्रूट आहे, बाजरीचं फ्रूट आहे. हे मकाचं फ्लूट आहे, ते बाजरीचं फ्लूट. आता तो विसरणार नाही. ह्याच्या आधी तो लहान होता, आता बऱ्यापैकी मोठा झाला. आणि पहिल्यांदाच आम्ही असं पेरणीत असताना आलो, नाहीतर आम्ही उन्हाळ्यात येतो तेव्हा काही नसतं रानात. नाहीतर दिवाळीला पण सगळ्या पेरण्या झालेल्या असते, म्हणजे काढलेलं असतं. त्याच्यामुळे आता पण बाजरी काढायला चालू आहे, मका काढायला चालू आहे. दिवाळीपर्यंत सगळं सपाट होतंय. हे असं मध्ये पावसात पहिल्यांदा चालू आहे. खरंच गावाकडचं वातावरण ना खूप मस्त आहे, एक नंबर गावाकडचं वातावरण आहे. सगळीकडे हिरवंगार आहे, फक्त पाऊस येतोय त्याच्यामुळे धगकतंय. धगकत्यामुळं पत्र्यात जीव गुदमरतोय, पण रानात मस्त वाटतंय, म्हणून आम्ही आलो रानात. घरी पण काम होतं, पण बोर होतंय. ही वाली बाई, सगळ्या मका सारख्याच आहेत, त्या प्रत्येकाची तशी दिसते. चांगली आहे का? एक एकच कणीस आहे, पण ह्याला एकच चांगलं आहे. एक असलं चांगलं मोठं येतं ना. 2-2 असल्यावर डबल पीक येतंय ना. पण कमी येतं ना, चांगलं येतं ना. काय माहित आता काय.
बघा नवली. नवरी नवलीने केस धुतलेत. केस धुतलेत वय नवरीनं. हा. बघ काकी बघ काय करते बघ. चल काकी. काकी शेंगा उपटते, शेंगा तोडते. गेवड्याच याला नाही सांगितलं तू उपटून. कांदा. शेंगा नाही उपटून नाही सांगितलं ते. ही मका काय झाली? पप्पा. कुठली जलून लागली. नुसतं हिरवगार आहे सगळं रानात. किती मस्त वाटतंय. हा, इथं आला ऊनच ऊन आहे. हो नाही कांदा खायचं. तर मला ना खूप छान वाटते की तुम्ही मला इतकं जास्त नोटीस करून अगदी बघता. कारण की मला कालच्या व्हिडिओला खूप कमेंट आल्या घ्यायच्या आधी तू शेतात गेली होती, असं कसं काय बोलते तू. तर मी आधी आले होते ना, तर हे वालं शेत आहे जे मी कांदा खुरपले होते. तुम्हाला आठवतच असतील मी कांदा खुरपायला आले होते बघा. तर तेच आहे हे. आणि काल मी जिकडे गेले होते शेतात तर ते दुसरं शेत आहे. तिकडे आम्ही जास्त जात नाही कारण तिकडं गाडीवरती जावं लागतं आणि हे घराच्या जवळ असल्यामुळे इथं चालत पण आम्ही जातो. तर इतकं छान नोटीस करून मला बघता त्यासाठी खूप सारं थँक्यू. आणि खरं तर हे बघा माझं काय चाललं आहे, माझ्या नवऱ्याची तर चाललं होतं की डोंगरावरची लोक झूम करून बघायचं शेळ्या कोण राखते, किती शेळ्या आहेत आणि किती झूम होतं आहे बघायचं त्यांचं चालू होतं. कारण की मोबाईल त्यांनी ह्यासाठीच घेतला होता झूम करून बघता यावं किंवा झूमिंगची कशी आहे तसं त्यासाठीच त्यांनी हा मोबाईल सिलेक्ट केला होता. आणि इकडे एका टोकाला उभं राहिलेत आणि आम्हाला पण इथं झूम करून बघत होते. मी गेले होते माया वहिनीला थोडंसं भरूही लागायला. त्यांचं काम चालूच असतं तसं. तर फायनली आज आमचा गावाकडचा शेवटचा दिवस आहे. आज म्हणजे अर्ध्या रात्री म्हणजे पहाटे आम्ही निघणार आहोत, पहाटे 3-4 वाजता. तर गावाकडे गणपती वगैरे बसल्यामुळे आमच्या घरात नाही बसत गणपती. इथे आत्ता नाही बसत आहे कारण कोणी नसतं, प्रत्येक वेळेस कोणी नसतं. मग कोण करणार गणपतीचं सगळं. आम्ही जिकडे तिकडे निघून जातो त्याच्यामुळेच आम्ही गणपती बसवत नाही. कारण बऱ्याचशा कमेंट आल्या की तुम्ही गणपती नाही बसवत का. तर ज्यावेळेस आमचं चांगलं घर होईल म्हणजे आता हे आहे ना, तर चालू आहे बंगला बांधायचं आणि ज्यावेळेस होईल त्यावेळेस मग आम्ही प्रत्येक गणपतीला येणार आणि मग गणपती बसवणार. पण ते फ्युचरमध्ये, आता नाही. तर आता चला, आता माझा झाला आहे म्हणजे आज आम्ही निघणार आहोत. आणि इकडं खूप छान वातावरण आहे. सकाळ संध्याकाळी खूप मस्त वाटतं. फक्त दुपारी नको वाटतं गावाकडे कारण बोर होतं. ऊन पण खूप असतं त्याच्यामुळे मग नको वाटतं दुपारचं. सकाळ संध्याकाळ नुसतं मला गावाकडे ना इतकं जास्त आवडतं ना, खूप आवडतं. आतासुद्धा असं संध्याकाळच्या टायमिंगला इतकं मस्त वाटतं. सगळेजण रानात येतात त्याच्यामुळे वाट बघत बसा वगैरे ते सगळं. तर चला आता आम्ही निघणार आहोत. बॅग वगैरे पॅक केलेली माझी. आता चाललं आहे ह्यांचं कुठून अंडी गोळा करून कुठूनही गोळा करून. आणि आम्ही जायचं म्हटलं की भरपूर बांधून द्यायचं असतं. तर चला आता बघूयात, निघणारच आहे. गाणी वाजतात त्याच्यामुळे जास्त शूट नाही करणार कारण की गाण्यांचा वगैरे आवाज येतोय. म्हटलं जाणार आहे तर छोटंसं सगळं रिकामी केलेलं आहे. बांगड्या काढल्या, कानातली काढली, सगळं रिकामी झालं आता जायच्या वेळेस. चला बाबाकडून जास्त मिळाल. किती मिळाल बघू, दाखव टोटल दाखव की. अरे बापरे, पडलं खाली. चला कुठं आला रे तू, कुठं आला होय. चला तर रुद्र मस्तपैकी झोपला होता. नाहीतर झोपला नाही ना त्याला 4 व्हीलरचं म्हणजे नाही सहन होत. थोडं 5-10 मिनटं बसला ना उलटी यायला लागली करतो. आणि 100 किलोमीटर होतं सातारा आमच्यापासून. म्हणजे आमचं कसं पडतंय माळशिरसच्या बाँड्रीवरती आणि मसवड म्हणजे साताराच्या बाँड्रीवरती, असं म्हणजे दोन्हीच्या बाँड्रीवरतीच आहे. आम्हाला माळशिरस पण 15 किलोमीटर आहे आणि मसवड पण 15 किलोमीटर आहे. तर आम्ही आता येताना मसवडवरून गोंदवले करून त्याच्यानंतर कोरेगाववरून आता सातारा आलेलो आहे ना. बराच वेळ गेला. आम्ही 4 वाजता उठलो आहे, 5ला निघालो होतो तरी लवकर पोहोचलोय. 100 किलोमीटर आहे सातारा आमच्यापासून, है ना रे तो. 100 किती असतात. 100. चला आता इथं समजा चहा प्यायचा आणि मग जायचं स्टेशनकडे. तर कधीच ट्रेन जागेवरती नव्हती तरी नशीब जास्त लेट नव्हती कारण मागच्या वेळची ट्रेन आमची जवळजवळ 6 तास लेट होती. पण आजची जास्त नव्हते, एक अर्धा ते 40 मिनटंच लेट होती. 40 मिनटं आम्हाला इथं वाट बघत बसावं लागलं. आणि सकाळचा टाईम होता, डोंगर वगैरे पूर्ण असं म्हणजे ना ढगामध्ये गेले होते. इतकं छान वातावरण होतं ना, पाऊस पण थोडा थोडा येत होता त्याच्यामुळे मस्त वातावरण होतं. तर सातारच्या स्टेशनला मी पहिल्यांदाच बघितलं आहे, म्हणजे त्या दिवशी आली तेव्हा आणि आज असं फर्स्ट टाईम बघितलं आहे. म्हणजे
याच्या आधी कधी आम्ही इकडे सातारला येत नव्हतो. सातारा जिल्हा आहे माझा, पण आम्ही एवढं जास्त येत नव्हतो. फक्त व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायला एकदा मी वडिलांसोबत आले होते, पण ते पण तिकडं कार्यालयात गेलतो. इकडे एवढं सातारा जास्त काय फिरलो नाही आहे. सहल पण आमच्या अजिंक्य ताऱ्याला वगैरे कधी जायची नाही. खूप वाटायचं मला जावी, पण सहल जायची दुसरीकडेच, कोल्हापूरला किंवा असं दुसरीकडेच जायची. आम्ही आलो आणि ट्रेनमध्ये लगेच झोपून गेलो, कारण खूप जास्त डोळे पेंगत होते. आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही आमचं जेवण घेतलं. म्हणजे जेवण आम्ही ना सातारमध्ये बसल्या बसल्याच बुक केलं होतं. फक्त ट्रेनमधलं नाही, बाहेर हॉटेलचं घ्यायचं, जे की आपल्याला ट्रेन आपली ज्या टायमिंगला येणार आहे ना, तर त्या टायमिंगला तिथे आणून देतात. आपल्याला ट्रेनच्या बाहेरही जायची गरज नाही. सीट नंबरवरतीच ते लोक आणून देतात. पण इतकं छान होतं ना, खूपच छान होतं. खिचडी आणि बिर्याणी म्हणजे पुलाव घेतला होता आम्ही व्हेजवाला, पण दोन्ही मला खूप आवडले होते, कारण ट्रेनमधलं जेवण ना नाही चांगलं लागत. तर सुरतला आम्ही पोचलो होतो आणि इथं पण आता मला थोडा वेळ वाट बघावी लागणार होती. इथून जनरलचं तिकीट काढायचं होतं. डायरेक्ट भरूच नव्हती ट्रेन यावेळेस, त्यामुळे सुरतमध्ये उतरावं लागलं. आणि रुद्रची तर चाललं होतं, माझ्या बाबांनी पैसे दिलेत तर त्या पूर्ण पैशाचा इथं काही ना काही घ्यायचं म्हणून त्याने ट्रेनमध्ये पण भरपूर गोष्टी विकत घेतल्या होत्या. तर बरोबर 17:50ला म्हणजे तशी 6 वाजताच ट्रेन आली होती. 10-15 मिनटं आम्हाला इथं उभं राहावं लागलं पुढे जाऊन. आणि मी आधी एकटी जायची ना, रुद्र लहान होता त्यावेळेस घेऊन. मला बॅग रुद्र घ्यायचा इतका कंटाळा यायचा, पण आता मी ना जातच नाही, कारण रुद्र आता खूप मोठा झाला आहे. त्याच्यामुळे लहान होता तेव्हा कसा तरी बसायचा, पण आता मला त्याला धरून बॅग घालता येत नाही, त्याच्यामुळे त्याच्या पप्पांसोबतच आता जास्त येते. तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे. आत्ताच पोचलो आहे, पहिल्यांदा फ्रेश झालो आणि झाडू फक्त मारला, बाकी काही केलं नाही आहे. कारण की सर्दी झाली, आजारीच पडली. म्हणजे ट्रेनमध्येच ताप आला होता. आता सुद्धा ताप आहे अंगामध्ये. घरून निघताना काही नव्हतं, पण ट्रेनमध्ये हवेमुळे कशामुळे झाले काय कळलं नाही. पहाटे लवकर निघल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला. 5 वाजता आम्ही घरातून निघला होतो आणि आता 8 वाजलेत. म्हणजे हा येतानाच आमचा जो प्रवास आहे ना, तर तो 15 तासाचा झालेला आहे. तरी कमीच आहे. आम्ही पहिल्यांदा इथून भरूचमधून गेलो होतो ना, त्यावेळेस 24 तासाचा प्रवास झाला होता आमचा. खूप विचित्र प्रवास होता. इतका त्रास झाला, इतकं रुद्रला वॉमिटिंग, मला सगळ्यांना म्हणजे खूप त्रास झाला होता. पुण्यावरून गेलं ना खूपच त्रास होतोय. त्याच्यामुळे यावेळेस आम्ही डायरेक्ट सातारा गेलो होतो, पण तिकडनं थोडं महाग जाते डायरेक्ट सातारा म्हटले, कारण सातारमधून म्हणजे आज पहाटे निघायचं होतं ना, तर एस टी एवढ्या पहाटे नसती, त्याच्यामुळे मग गाडी करावी लागली. मग ते तिथून सगळं, तर खूप लवकर निघाल्यामुळं मग सर्दी झाली. दुपारची किंवा मग संध्याकाळची ट्रेन पाहिजे होती, म्हणजे काही झालं नसतं. तर आता मी पडली आजारी. चला तर पहिल्यांदा किचन साफ करणार आहे, काहीतरी खायला करणार आहे, झोपणार आहे. फक्त झाडू मारला, बाकी काही केलं नाही. एकदम सर्दीनं नुसतं नाक जाम झाले, शिंका येत आहेत आणि किती का. चला तर म्हटलं किचन तसं साफच होतं, पण म्हटलं जोपर्यंत आपण पाणी तरी मारून कमीत कमी घेत नाही ना, तोवर काय बनवायची इच्छा होत नाही, कारण घर बंद असतं, झुरळं वगैरे फिरतात. त्याच्यामुळे म्हटलं आधी साफ करूया, धुवायला किती वेळ जाईल. रुद्रचे पप्पा म्हणत होते सर्दी झाली तर आणतो बाहेरून, पण म्हटलं दुपारीच खाल्ले आणि सारखं खायचं बाहेरचं नाही, इतका कंटाळ येतो. आणि बाहेर पण दुसरं काही चांगलं भेटत नाही, कारण गुजरातचं जेवण ना उगाच असतं. आपल्याला कसं एकदम टेस्टी खायची सवय असते, तसं इथली टेस्ट थोडीशी अशी गोड टाईपच असते. त्याच्यामुळे मला तर जास्त बाहेरचं इथलं आवडतच नाही जेवण. क्लिओचं किचन क्लीनर होतं, जे सगळ्या किचनवरती स्प्रे केलं, थोडंसं घासलं आणि पाणी टाकून स्वच्छ किचन पुसून घेतलं. ह्याची लिंक ना बऱ्याच वेळा मागता तुम्ही, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल. खूप छान प्रोडक्ट आहे, भरपूर दिवस टिकतात. आता किती दिवसापासून मी ह्यानेच किचन माझं क्लीन करते. आणि सोबत माझा जी काही फ्लोअर क्लीनर आहे ना, तर तोही मी क्लिओचाच वापरते. मी तुम्हाला एका मिनटामध्ये आज ट्रेनमध्ये घडलेली घटना सांगते. आम्हा दोघालाही सीट वरचीच आली होती, वरची. आणि खाली म्हणजे आता तुम्ही स्लीपरचं जर तिकीट बुक केलं ना, तरी तुम्ही दिवसा खाली येऊन बसू शकता. असं कंपल्सरी नाही की दिवसा तुम्ही झोपूनच गेलं पाहिजे, ज्याची त्याची इच्छा असते. पण माझ्या खाली ज्या पोराची सीट होती ना, तर माझं तर सोडून तर मी वरती बसले होते रुद्रला घेऊन निवांत. पण आता कसं असतं ना, बाकीचे जे तिकीट काढतात त्यांना ऑन द स्पॉट लोक सांगतात की तिकीटवाले की ह्या डब्यामध्ये जा, त्या डब्यात, किंवा मग लोक घुसतात. तर मग अशा वेळी 3 बायका होत्या, तिघींचीही लहान मुलं होती, 2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 6 महिन्याची अशी. आणि तिघीही भैया लोकांच्या होत्या. तर कमीत कमी मला तर असं वाटत होतं की त्या पोरांनी तिथे खाली त्यांना बसण्याची जागा द्यावी. बायका इतक्या म्हणजे आशेने बघत होत्या त्याच्याकडे, त्याने अजिबात त्यांना भाव नाही दिला किंवा तो बसू देत नव्हता. शेवटी त्या बायकासुद्धा वरती माझ्यासोबत येऊन बसल्या. आणि मी त्याला बोललेसुद्धा की मी जरी माझी सीट जरी वरती असली ना, तरी मी खाली येऊन बसू शकते इथं.
कारण की दिवसा ज्यावेळेस आपला प्रवास असतो ना त्यावेळेस वरचा माणूस खालच्या सीटवरती येऊन बसतो, तिथं बसू शकतो आणि त्याला असं वाटत होतं की नाही ही माझी सीट आहे, मग मी हिचंच झोपणार वगैरे. माझं तर त्याला फक्त एवढंच म्हणणं होतं की मला 1 तास खाली बसू दे, म्हणजे पाय दुखत आहेत आणि मी दोघंही वरती जाऊन सीटवरती झोपावरती 2 सीट मोकळ्या होत्या. तर त्याचं असं म्हणणं होतं की वरती खूप गरम होतंय वगैरे वगैरे असं इतकं म्हणजे तो बोलत होता ना. आणि त्याच्याच बाजूला एका मुस्लिम दादाची सीट होती, तर त्यांनी ते बोलले तुम्ही खाली येऊन माझ्या सीटवरती बसा आणि मी वरती जातो, आणि ते वरती जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन वरती बसले. आणि मला मनापासून वाटत होतं की TC यावा आणि त्यांना पकडावं, आणि तसंच झालं. कारण एकाचं रिझर्वेशन होतं पण एक ऑन द स्पॉट बसला होता, त्यामुळे TC आला आणि त्यांना पैसे द्यावे लागले. खूप वेळ वाचाबाची करत होते. मला इतकं हसायला येत होतं ना. नंतर माझ्या तोंडाकडे बघतायत, काय बघतायत, जे आपण कर्म करतो ना तर ते इथंच भोगावे लागतात, जास्त वेळ जात नाही. त्याच्यामुळं शक्य तेवढं आपल्याला आपलं नीट खरं खरं वागायचं असं मला वाटतंय. मला खूप हसायला येत होतं. आणि खरं तर जाऊ द्या, आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं प्रत्येक गोष्टीतून. तर चला, आता आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हो, यावरती तुमचं मतसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.